चला तर मंडळी, तुम्हालाही ढोकळा आवडतो ना? मग आज आपण असा मऊ, लुसलुशीत, जाडीदार आणि स्पंजी ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. कुठलीही पूर्वतयारी न करता, अजिबात बेसन पीठ न फेटता 15 ते 20 मिनिटाच्या आत तयार होणारा, घशात अजिबात न अटकणारा, बाजारापेक्षाही भारी ढोकळा घरीच कसा बनवायचा ते बघूया. सर्वात आधी आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचा आहे. त्यात घालायचा आहे अर्धा कप एवढा दही, त्याचसोबत अर्धा कप एवढा पाणी. ज्या कपाने दही मोजलंय त्याच कपाने पाणी देखील मोजायचंय. 1 चमचा एवढा तेल घालायचंय. 1 टीस्पून एवढा सॅट्रिक ऍसिड म्हणजे निंबू सत्व घालायचंय. चवीपुरता मीठ, 2 चमची साखर आणि 1 चुटकी एवढी हळद घालायची म्हणजे आपल्या ढोकळ्याला छान रंग येईल. मिक्सरला लावून 3-4 सेकंद आपल्याला छान फिरवून घ्यायचंय. झाकण खोलून बघाल तर अगदी छान आपल्या मिश्रणाला फेस आलेला असेल म्हणजे आपलं मिश्रण अगदी छान तयार झालंय. आता त्यात आपल्याला 1 कप एवढं भरून बेसन पीठ घ्यायचंय. बेसन पीठ तुम्ही मार्केटचं घ्या किंवा घरचं घ्या, पण त्याला चाळणीने एकदा छान चाळून घ्यायचंय. दाणेदार आपलं बेसन पीठ तयार तर होईल, त्याचसोबत फेटायला देखील मदत होईल. तुम्ही जर मिक्सर जाराऐवजी असं हाताने फेटत असाल तरी देखील पटकन बेसन पीठ आपलं छान फेटून होईल. चाळून घेतलेलं बेसन पीठ आता आपल्याला मिक्सर जार मध्ये थोडं थोडं करत टाकून घ्यायचंय. तुम्ही जर जास्त क्वांटिटीत घेत असाल तर 2 बॅच मध्ये करायचंय आणि जर कमी क्वांटिटी घेत असाल माझ्यासारखे तर एका बॅच मध्ये अगदी छान पद्धतीने तयार होईल. 1 ते 2 मिनिटांसाठी मिक्सरला छान आपलं मिश्रण फिरवून घ्यायचंय. एकसारखं सरसरीत अगदी सैलसर असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचंय. मिक्सरला लावल्यामुळे आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि पीठ देखील फेटावं लागत नाही. बिना गाठींचं अगदी सरसरीत पीठ तयार झालंय. 5 ते 10 मिनिटं झाकण झाकून बाजूला ठेवू म्हणजे छान पीठ मुरेल. तोपर्यंत इडली भांड्यात मी तर पाणी गरम करायला ठेवलंय. तुमच्याकडे जर इडली भांडं नसेल तर कुठली एखादी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा स्टँड ठेवून. आता ज्या भांड्यात किंवा ज्या प्लेटमध्ये तुम्ही ढोकळा स्टीम करणार आहोत त्याला आधीच तेलने ग्रीस करून घ्या. मी तर डबा घेतलाय, डब्याला ग्रीस करून घेते. जर तुमच्याकडे अशी खमणची प्लेट असेल तर त्याला तुम्ही छान तेलने ग्रीस करून घ्या. माझ्याकडे खमणची प्लेट आहे तरी देखील मी या डब्यात स्टीम करणार आहे. तर 10 मिनिटं झालेली आहेत. बेसन पीठ आपलं छान मुरून गेलेलं आहे. आता त्यात मी इथं 1 पॅकेट एवढं इनो घालते. इनो घालायचंय, त्यावर थोडं पाणी घालायचंय म्हणजे इनो छान ऍक्टिव्ह होईल आणि गरागरात अजिबात न थांबता 1 ते 2 मिनिटं आपल्याला मिश्रण छान कंटिन्यू फेटून घ्यायचंय. थोड्या वेळासाठी आपल्याला अजिबात हात थांबायचे नाहीये, कंटिन्यू फेटत राहायचंय जोपर्यंत आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा दुपटीने फुलून येत नाही. या पद्धतीने आपलं मिश्रण छान पहिल्यापेक्षा अगदी दुप्पट तिप्पट फुलून आलेलं आहे. लगेचच आपल्याला त्याला तेल लावलेल्या भांड्यात लगेच ट्रान्सफर करायचंय. सर्व मिश्रण आपल्याला तेल लावलेल्या भांड्यात टाकून घ्यायचंय. छान पद्धतीने सेट करून घ्यायचंय. 1 ते 2 वेळा अशा पद्धतीने टॅप करायचंय म्हणजे जे काही एक्स्ट्राचं एअर असेल ते निघून जाईल. आता इकडे आपलं पाणी देखील छान कडकडून उकडून आलंय. त्यावरती मी स्टीमरची रिंग ठेवते. बॅटरचा डबा आता त्यावरती ठेवून घेते आणि वरून आता झाकण टाकून 20 मिनिटांसाठी मी आता ढोकळा स्टीम करून घेते. ढोकळा स्टीम करताना सुरुवातीचे 10 मिनिटं अगदी फुल फ्लेम वरती आपल्याला स्टीम करायचे, नंतरचे 10 मिनिटं मीडियम फ्लेम वरती. 20 मिनिटांनंतर ढोकळा चेक करून बघू. अगदी छान पद्धतीने फुलून आलेला आहे. ढोकळा शिजलाय की नाही हे कसं चेक करायचं? चाकू किंवा टूथपिकने ढोकळ्याला चेक करून बघायचं. आतमध्ये टाकायचं. अगदी क्लीन येत असेल तर समजायचं आपला ढोकळा अगदी परफेक्ट शिजून गेलेला आहे. आता चाकूच्या साहाय्याने आपल्याला ढोकळ्याची किनार मोकळी करून घ्यायची म्हणजे ढोकळा अगदी सहजच निघेल, अजिबात डब्याला चिटकणार नाही. ढोकळा डब्याला न चिटकता अगदी सहज निघालाय. त्याला गार व्हायला ठेवू, तोपर्यंत इकडे तडका तयार करून घेऊ. गॅसवरती तडका पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचा तेल घातलंय. 1 चमची राई, 1 टीस्पून एवढा हिंग, 2-3 कडीपत्त्याची पानं, 3-4 कट केलेल्या हिरवी मिरची घातल्यात. हिरवी मिरची छान मऊ होईल तोपर्यंत त्याला छान तडून घ्यायचंय. मिरची तिखट नको लागायला म्हणून मी थोडं मीठ घातलंय. त्यासोबत आता घालते 1.5 चमचा एवढी पिठी साखर. तुम्ही नॉर्मल आपली डेलीची जी साखर आहे ती घातली तरी देखील चालेल. आता त्यात मी इथं अर्धा ग्लास एवढा पाणी घातलंय. छान मिक्स करून घेतलंय. पाण्याला छान कडकडून उकळी आणून घ्यायची. पाणी थोडं गार झालं किंवा थोडं कोमट झालं त्यानंतरच आपल्याला ढोकळ्यावरती टाकायचंय. इकडे आपला ढोकळा देखील छान गार झालेला आहे. बघू शकतात किती स्पंजी आहे. कितीही दाबते तरी अगदी तेवढ्याच्या तेवढा फुलून येतोय. आता ढोकळ्याला आपण इथं कट करून घेऊया. अगदी सॉफ्ट आणि जाडीदार कापसासारखा मऊ हा ढोकळा बनवून तयार होतो. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अगदी परफेक्ट जमेल एवढी मी खात्री देते तुम्हाला. मी सांगितलेल्या टिप्स आणि त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर अगदी परफेक्ट तुमचा देखील ढोकळा असंच होईल. तयार केलेला तडका आता त्यावरती थोडा थोडा करत चमचीने पाणी घालायचंय. त्याचसोबत कट केलेला थोडा कोथिंबीर घालायचंय. बारीक शेव घालून तयार झाला अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षाही भारी स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत आपला ढोकळा अजिबात घशात अटकत नाही. एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.